मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशन हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. आणि तसंच या जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग द्वारे जीन एक्सप्रेशन केलं जातं, जेणेकरून एका जीनपासून वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोटीन आहेत ते त्याचं प्रोडक्शन वगैरे हे केलं जातं. म्हणजे जी प्रोसेस आहे आणि त्याचा मेकॅनिझम आहे ते आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. आणि ह्या टॉपिकचे जे नोट्स वगैरे आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही ते नोट्स प्रिफर करू शकता. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. द अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशन रेफर्स टू व्हरायटी ऑफ अ प्रोसेस दॅट अलाव अ सिंगल जीन टू प्रोड्यूस अ मल्टिपल डिफरंट मॅसेंजर RNA मॉलिक्यूल. आणि अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशन म्हणजे ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये एका सिंगल जीनपासून जे काही मल्टिपल डिफरंट टाईप्सचे जे काही मॅसेंजर RNA असतील किंवा mRNA असतील त्याचं प्रोडक्शन केलं जातं. तसंच हे ज्यावेळेस या mRNAचं प्रोडक्शन होतं आहे तर मग ते पुढं जाऊन ट्रान्स्क्रिप्शन त्याचं होऊन ते डिफरंट प्रोटीन्समध्ये त्याचं कन्वर्ट होत असतं. दिस मीन्स दॅट दी वन जीन कॅन हॅव अ मल्टिपल फंक्शन विदिन अ सेल. आणि एका जीनपासून किंवा एका पर्टिक्युलर स्पेसिफिक जीनपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोटीन वगैरे तयार करू शकतो आणि त्याचं मल्टिपल फंक्शनिंग हे आपण कॅरी आउट करू शकतो एखाद्या स्पेसिफिक सेलमध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक जीन एक्सप्रेशनच्या प्रोसेसमध्ये. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. तर मेन ही जी काही प्रोसेस आहे अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशन ती अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगद्वारे केली जाते. आणि मोस्ट कॉमन ही अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशनसाठी अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग ही तिची टेक्निक आहे ती वापरली जाते. अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगमध्ये काय केलं जातं, जो की प्री mRNA असतो किंवा इमॅच्युअर mRNA असतो त्याला प्रोसेस केलं जातं. कसं प्रोसेस केलं जातं, ज्यावेळेस त्याच्यातले जे काही इंट्रॉन्स असतील ते पूर्णपणे रिमूव्ह केले जातात. सर्टन सेक्शन हा जीनवरचा जो काही इंट्रॉनवाला जो काही पार्ट असतो त्याच्यावरला स्पेसिफिक जे काही इंट्रॉन असतील ते रिमूव्ह केले जातात आणि ते जॉईन केले जातात रिमेनिंग सेक्शनमध्ये जो काही असतो एक्झॉनसोबत इन अ डिफरंट कॉम्बिनेशन. म्हणजे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळे एक्झॉनसोबत त्याचं कॉम्बिनेशन घडून एक कॉम्प्लेक्स फॉर्म केलं जातं आणि पुढं जाऊन त्याचं जीन एक्सप्रेशन हे होतं. दिस कॅन लीड टू डिफरंट मॅच्युअर mRNA बिंग प्रोड्यूस फ्रॉम द सेम जीन. आणि एका जे काही मॅच्युअर mRNAपासून किंवा एखाद्या प्री मॅच्युअर mRNAपासून आपण डिफरंट मॅसेंजर RNA किंवा मॅच्युअर मॅसेंजर RNA आपण प्रोड्यूस करू शकतो एका सेम जीनपासून आणि वेगवेगळ्या त्याचा इंट्रॉनचं आणि एक्झॉनचं कॉम्बिनेशन तयार करून. द मॅच्युअर mRNA कॅन देन बी ट्रान्सलेटेड इन टू द डिफरंट प्रोटीन विथ द डिफरंट फंक्शन. आणि ज्यावेळेस जे काही मॅच्युअर mRNA त्याचं प्रोडक्शन झालं असेल त्या सेलमध्ये तर ते ट्रान्सलेट होतात वेगवेगळ्या प्रोटीनमध्ये आणि वेगवेगळे प्रोटीन जे काय ते वेगवेगळे जे काय फंक्शनिंग वगैरे असेल जे काय सेलमध्ये ते कॅरी आउट करतात. तर याला म्हटलं जातं अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग. तर त्याचं मेकॅनिझम काय ते आता आपण पाहूया. तर पहिलं आहे अल्टरनेटिव्ह प्रोमोटर युजेस. तर ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, डिफरंट प्रोमोटर हे यूज केले जातात जेणेकरून जे काही जीनचं ट्रान्स्क्रिप्शन हे इनिशिएट व्हावं किंवा ट्रिगर व्हावं. दिस कॅन लीड टू द प्रोडक्शन ऑफ अ mRNA विथ अ डिफरंट 5 untranslated region which can affect the translation of mRNA. तर ह्या अल्टरनेटिव्ह प्रोमोटर युजेसमध्ये काय केलं जातं, जे काही mRNAचं प्रोडक्शन केलं जातं जे की 5 अनट्रान्सलेटेड रिजन असेल त्याच्यामध्ये 5 UTR असलेला जो काही mRNA असतील त्याचं प्रोडक्शन वगैरे केलं जातं जेणेकरून पुढे जाऊन त्याचं ट्रान्सलेशन होईल मॅसेंजर mRNA मॅच्युअर मॅसेंजर RNAमध्ये. आणि नंतर मग हा जो मॅच्युअर झालेला जो काही मॅसेंजर RNA असेल त्याचं प्रोडक्शन केलं जातं प्रोटीनमध्ये. दुसरं आहे अल्टरनेटिव्ह पॉलीअल्डिनेशन. इन दिस प्रोसेस डिफरंट पॉलीअल्डिनेशन सिग्नल कॅन बी यूज टू टर्मिनेट द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ अ जीन. आणि ह्या प्रोसेसद्वारे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ही जीनमधली टर्मिनेट व्हायला मदत होते जेणेकरून याचं प्रोडक्शन mRNAमध्ये होतं विथ 3 UTR. म्हणजे जे काही अल्टरनेटिव्ह प्रोमोटर युजेस आहे त्याच्यामध्ये 5 ट्रान्सलेटर रिजन असलेला जो काही mRNA असेल त्याचं जे काही प्रोडक्शन वगैरे केलं जातं याच्यामध्ये 3 जो काही अनट्रान्सलेटेड रिजन आहे त्याचं प्रोडक्शन हे केलं जातं. आणि ज्यावेळेस त्याचं प्रोडक्शन हे होतं तर मग ते काय अफेक्ट करतं, mRNAचं ट्रान्सलेशन अफेक्ट करतं. त्याच्यानंतर लास्ट आहे RNA एडिटिंग.
In this process, the sequence of an mRNA molecule can be altered after it has been transcribed. आणि ज्या वेळेस जे काही सिक्वेन्स असेल मॅसेंजर RNAचा हा ज्या वेळेस कोड केला जातो त्यावेळेस मग त्याच्यामध्ये अल्टरेशन घडून आणलं जातं आणि नंतर मग त्याचं ट्रान्स्क्रिप्शन हे होतं. This can lead to the production of a mRNA that code for a different protein. आणि इथं स्पेसिफिक जो काही mRNA मॅसेंजर जो काही आहे तो पूर्णपणे कोड केला जातो आणि वेगवेगळे त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचं कोड केल्यानंतर वेगवेगळे डिफरंट प्रोटीन्सचं त्याच्यापासून प्रोडक्शन हे होतं. तर ह्या मेकॅनिझमद्वारे अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगमध्ये अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशन ही प्रोसेस ही घडत असते. आता त्याचं इम्पॉर्टंट काय आहे, हे जे काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे याला पॉवरफुल स्ट्रक्चर आपण म्हटलं जातं आणि हे जे काही त्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन हे रेग्युलेट होत असतं. तसंच आपण जर पाहिलं तर डेव्हलपमेंटमध्ये, डिफरन्सिएशनमध्ये किंवा सेल फंक्शनिंगमध्ये याचा मेनली उपयोग होतो. कारण की ज्या वेळेस mRNAचं प्रोडक्शन होतं आणि mRNA कोड होऊन प्रोटीनमध्ये फॉर्म होतो त्यावेळेस मग जे काही प्रोटीन वगैरे असेल ते वेगवेगळ्या फंक्शनिंगसाठी सेल्युलर प्रोसेसमध्ये किंवा त्याची ग्रोथ होण्यासाठी किंवा सेलला जे काही ॲज अ एनर्जी सोर्स मिळावा किंवा त्याचं ॲज अ प्रोटेक्शन व्हावं त्यासाठी वेगवेगळे जे काही प्रोटीनचं फंक्शनिंग आहे ते प्रोटीन प्रोड्यूस होत असतात. त्यामुळे हे जे काही अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशन आहे ते खूप महत्त्वाचं आणि जे काही डिफरन्सिएशनसाठी सेल फंक्शनिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही अल्टरनेटिव्ह जीन एक्सप्रेशन हा टॉपिक डिस्कस केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.